नमस्कार, माझे नाव श्रेया रविशंकर राखमार. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. मी इयत्ता 6वी मध्ये शिकते. मी तुम्हाला एका पुस्तकाची माहिती सांगणार आहे. या पुस्तकाचे नाव आहे तहानलेला कावळा. या पुस्तकाचे लेखक आहे सौ सुनीता जोशी. या पुस्तकाची किंमत आहे 35 रुपये. चला तर आता मी या पुस्तकाची माहिती सांगायला सुरुवात कर. एके दिवशी एका खेड्यात एक मोठं झाड होतं. त्या झाडावर कल्लू नावाचा एक कावळा राहत होता. एके दिवशी कल्लूने आपल्या काकाच्या गावी भेट देण्याचे ठरविले. काका चतुर होता. नेहमी कल्लूला चांगलाच सल्ला देत असे. सकाळी लवकर उठून कल्लू काकाच्या गावाला निघाला. काका गावी जाऊन काकांना भेटून कल्लू परत निघाला तेव्हा खूप ऊन वाटत होते. जेव्हा तो उडत घराजवळ परतला तेव्हा तर खूपच गरमी होत होती. कल्लूला खूप तहान लागली होती. तो सगळीकडे पाणी शोधू लागला. त्याने संपूर्ण शेतात पाणी शोधले पण त्याला कुठेही पाणी दिसले नाही. कल्लू खूप थकला होता. त्याला कुठेही उडत जाणे शक्य नव्हते. शेवटी त्याने झाडावर विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. सुदैवाने त्याने झाडाखाली एका मोठ्या दिसायला त्याने माठामध्ये पाणी आहे का हे पाहण्यासाठी तो उडत खाली आला. खाली येताना तो देवाला मनापासून विनंती करू लागला, हे देवा, आता तरी मला पाणी मिळू दे रे. कल्लू माठाजवळ आला. माठा खालवर बाजूने कल्लूने माठामध्ये पाहिले. माठामध्ये थोडे पाणी दिसले. त्याने पाणी पिण्यासाठी माठामध्ये चोच घातली पण तो पाणी पिऊ शकला नाही, कारण पाणी माठाच्या तळाशी होते आणि त्याची चोच त्याला पाण्याच्या पायरीपर्यंत पोहोचू शकत नव्हती. तो परत प्रयत्न करत होता पण व्यर्थ. त्याला तहान तर खूप लागली होती पण प्रयत्न करूनही त्याला पाणी मिळाले नव्हते. तो निराश झाला. एकदम त्याला त्याच्या काकाच्या बोल आठवले. शोधले की सापडायच्या कुठे आणि कोणता शोधू मी मार्ग. तहानलेला कल्लू विचारात दगड होता. इतक्यात कल्लूच्या डोक्यात विचार चमकला. त्याने विचार केला की मी माठामध्ये दगड टाकून
तर दगड माठाच्या तळाशी जाईल आणि माठातील पाणी वर येईल आणि मग मी पाणी पेईल. धन्यवाद.